तर सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आहात आणि ज्या स्वरूपामध्ये तुम्ही सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करतात, साहजिक आहे ते एक अपीलिंग आहे तुमच्याकडे त्या दृष्टीने बघितलं जातं मुख्यमंत्री म्हणून की सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री. पण अशा परिस्थितीमध्ये जो एक मध्यम वर्ग आहे, जो टॅक्स पेयर आहे, तो म्हणतो आम्ही टॅक्स कशासाठी देतो, हे फुकट वाटण्यासाठी देतो का? म्हणजे भाजप एकीकडे रेवडी सरकार म्हणून विरोध करणार आणि मग एकनाथ शिंदे काय करणार, तर तेच रेवडी म्हणूनच वाटणार का? हा जो एक आक्षेप घेतला जातो त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? बघा, मध्यमवर्गीय माणूस आमचा हा केंद्रबिंदू आहे, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. याच्यामध्ये काही लोकांना काही योजनांचा लाभ मिळतो आहे, गरीब सर्वसामान्य, काही लोकांना मध्यमवर्गीय लोकांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतो आहे. एकंदरीत आम्ही जर असा विचार केला बघितला तर कुटुंबामध्ये 2 बहिणी असतील, मर्यादा ठेवली आम्ही, मुलगी असेल तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, मध्यमवर्गीय कुटुंब यातला डॉक्टर इंजिनियर वकील कशी बनू शकते, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीला देखील आम्ही ते दिलेलं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातला जो तरुण आहे बेरोजगार त्याचा आम्ही विचार केलेला आहे, ज्येष्ठाचा आम्ही विचार केला आहे, त्याच्यात डायरेक्ट DBT टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नपूर्णा योजना आहे, 3 सिलेंडर मोफत देण्याची. हे सगळे जे कुटुंब आहेत हे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय आहेत. त्यामुळे या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आम्ही देतो आहे. त्यामुळे मला वाटतं की सरकारने पूर्ण सर्व कुटुंबाचा विचार केलेला, अख्ख्या शेतकऱ्यांना 7.5 HP पंपाने शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना आम्ही वीज बिल माफ केलं आहे. 6,000 रुपये केंद्र सरकारप्रमाणे आम्ही देतो आहे. 1 रुपयात पीक विमा योजना कधी केलं होतं, कोणी केलं होतं? आणि मग आत्ता तुम्हाला बोलायचा अधिकार काय? तुम्ही केलं नाही, तुमच्याकडे संधी होती, परंतु तुम्ही ती स्वतःपुरता मर्यादित केला, स्वतःचा स्वार्थ पाहिला. मला काय, अरे मला कायपेक्षा माझ्या जनतेला काय, सर्वसामान्य लोकांना काय, हे पाहणारं आमचं सरकार आहे.